आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरी सुरू आहे. त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याशिवाय पुणे मंडळाने सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सर्व अर्थातच बुक माय होम अंतर्गत घरांची लॉटरी लॉन्च केलेली आहे. त्याशिवाय मुंबईमध्ये सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी ही योजना सुरू आहे, ज्या अंतर्गत 64 घरे सध्या तरी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. आणि अशातच अजून एक नवीन योजना म्हाडाकडून राबवण्यात आलेली आहे, लॉन्च झालेली आहे. ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मंडळाची म्हाडाची योजना. या ठिकाणी सुद्धा माझे जे काही फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या अंतर्गत घरे उपलब्ध केलेली आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 526 सदनिका भूखंड आणि गाळ्यांची विक्री सुरू झालेली आहे. आता भूखंड आहेत का नाही माहित नाही, पण आता पुढे आपल्याला कळेल की नेमकं हे जे काही सदनिका भूखंड आणि गाळे दिले ते नेमकं डिटेल काय आहे, त्यांची किंमत काय आहे, कार्पेट एरिया काय आहे, ती नेमकं कोणत्या ठिकाणीही आहेत. म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर नाही तर छत्रपती संभाजीनगर मंडळा अंतर्गत जे काही जिल्हे येतात, म्हणजे हिंगोली आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, जालना आहे किंवा परभणी आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत. तर जे काही पहिलं माहिती पुस्तिका पहा मित्रांनो, तुम्ही माहिती पुस्तिका पाहू शकता. अशा प्रकारची माहिती पुस्तिका म्हाडाने पब्लिश केलेली आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाची, आणि या ठिकाणी 526 घरे उपलब्ध केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे काही इंट्रोडक्शन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तुम्ही पाहून घ्या, कारण हे सगळं बुकलेट ऑनलाईन उपलब्ध आहे. पहिला आपण पाहू की नेमके यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची काय प्रोसेस आहे, काय शेड्यूल ठरवण्यात आलेलं आहे, वेळापत्रक काय आहे. तर पहिलं पहा, सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे 21 एप्रिल 2026 म्हणजे 21 एप्रिललाच ही जाहिरात आलेली आहे. ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात झाली मित्रांनो 21 एप्रिल 2026 दुपारी 12 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्ज अनामत रक्कम व विक्री किंमत स्वीकृती आहे 21 एप्रिल 2026 दुपारी 12 वाजल्यापासून. निवासी गाळा भूखंड सदनिका निश्चिती करणे अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कधीही चॉईस करायची. तर निवासी गाळा भूखंड विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा. तुम्हाला पहिलं काय करायचंय की तुमचा गाळा किंवा भूखंड हा तुम्हाला चॉईस करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनामत रक्कम भरायची. जे काय अनामत रक्कम पुढे मी दाखवणार आहे की अनामत रक्कम किती आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर तुम्हाला पुढील 48 तासाच्या आत त्या घराच्या किमतीच्या 10% रकमेचा भरणा करायचा आहे. काय महत्वाची माहिती दिली, ही जाहिरात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य FCFS तत्वावर म्हाडाने विकसित केलेल्या बुक माय होम प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे मंडळामार्फत वेळोवेळी या जाहिरात व्यतिरिक्त योजनानिहाय रिक्त होणाऱ्या घरांचा समावेश ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मंडळातील FCFS प्रणालीतील वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या शेवटच्या घरांच्या विक्रीपर्यंत ही जाहिरात सुरू राहणार आहे. बघा काय ते दिलेले आहे इथे, तुम्हाला अंतिम मुदत दिलेली नाही, फक्त सुरुवात कधी होणार आहे तर 21 एप्रिलला सुरुवात होणार आहे. संपणार कधी, जोपर्यंत त्या योजनेतील शेवटचं घर विकलं जाणार नाही तोपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. म्हणजे काय तर साधारणतः वर्षभर 2 वर्ष सुद्धा ही जाहिरात तशीच राहू शकते. तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. फक्त एवढंच मित्रांनो की जसे जसे घरांची विक्री होईल तसे तसे घरे या साईडवरून हटवण्यात येतील, आणि जे घरे विक्री झाली नाही त्यांचीच तिथे तुम्हाला डिटेल दिसणार आहेत. मंडळामार्फत बुक माय होम .म्हाडा.gov.in या संकेतस्थळावर याबद्दल अर्जदारांना वेळोवेळी माहिती व योजनांचा तपशील उपलब्ध करून देण्यात येईल. यानंतर होणाऱ्या समावेश होणाऱ्या घरांसाठी वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, याची अर्जदारांनी विशेष नोंद घ्यावी. याबाबतचे अधिकार माननीय मुख्याधिकारी छत्रपती संभाजीनगर मंडळ यांनी राखीव ठेवलेले आहेत. आता एक दुसरं आहे की अजून या घरामध्ये जर समजा जे 526 घरे त्याचा जर वाढ झाली तर ते अपडेशन करण्यात येईल, फक्त अपडेट करण्यात येतील, त्याची वेगळी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार नाही. आता योजनांची माहिती पाहू मित्रांनो की नेमका काय माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिला आहे अनुक्रमांक, नंतर संकेत क्रमांक, नंतर योजनेचे नाव, उपलब्ध घरांची संख्या, सदनिकेची अंदाजित किंमत, चटई क्षेत्रफळ, बांधकाम क्षेत्रफळ, निवासी भूखंडाचे क्षेत्रफळ, आणि याशिवाय जे काही 4 महत्वाच्या कॅटेगरीज आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे जनरल पब्लिक कॅटेगरी आहे 5ही कॅटेगरीचा इथे तपशील दिलेला आहे. बाकी जे काही हँडिकॅप आहे किंवा फ्रीडम फायटर आहे किंवा पत्रकार आहे, आर्टिस्ट आहे, त्यांच्यासाठी कुठलीच घरे राखीव नाहीत मित्रांनो. तर या ठिकाणी पहिले तुम्ही पहा SC ST NT DT आणि जनरल पब्लिक अशा 5 कॅटेगरीज या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिला आहे संकेत क्रमांक 1. लक्षात घ्या, संकेत क्रमांक 1 1056 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट, म्हणजे 1056 सदनिकाचा टोटल प्रोजेक्ट आहे. त्याच्यापैकी किती घरे ते तोंड दाखवतो. नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी PMAY ची घरे आहेत मित्रांनो. घरांची संख्या आहे 238. लक्षात घ्या 238 घरे या ठिकाणी आहेत. सदनिकेची अंदाजित किंमत 15,30,000 रुपये मित्रांनो. कार्पेट एरिया 29.96, बिल्डअप एरिया 38.26, भूखंड हा नाहीये, ही घरे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे सगळी घरे ही जनरल पब्लिक अर्थातच खुल्या
प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर पहा तुम्ही 2 नंबरचा आहे संकेत क्रमांक 2, 736 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट. मी थोड्याला झूम करतो मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कशा प्रकारची जाहिरात आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल ते व्यवस्थित प्रॉपरली संकेत क्रमांक आणि एकूण घरं. ओके, एवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा 736 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट MIDC लातूर. या ठिकाणी बघा लातूरला PMI ची घरे मित्रांनो 134 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत लातूर या ठिकाणी. आणि किंमत आहे 9,37,000. कार्पेट एरिया 28.94 स्क्वेअर मीटर, बिल्डअप एरिया 36.37 स्क्वेअर मीटर. आणि या ठिकाणी SC प्रवर्गासाठी 11 घरे, ST प्रवर्ग 31 घरे, DT प्रवर्ग 4 घरे आणि जनरल पब्लिकसाठी 88 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 3, 240 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी PNAY अंतर्गत घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी 2च घरे उपलब्ध आहेत ज्यांची किंमत 10,66,857 आहे. कार्पेट एरिया 19.18 आहे, बिल्डअप एरिया 41.87 स्क्वेअर मीटर आहे. आणि ही जी काही घरे मित्रांनो, एक घर आहे जे ST प्रवर्गासाठी आहे आणि एक घर आहे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. यानंतर स्कीम कोड क्रमांक 4, 33 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट सिरसवाडी रोड जालना या ठिकाणी PMI ची घरे आहेत. बघा जालना या ठिकाणी 12 घरे आहेत ज्यांची किंमत 8 लाख रुपये आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला जे काही डिटेल आहेत 30 स्क्वेअर मीटर याचा कार्पेट एरिया आहे आणि बिल्डअप एरिया 40.73. ही सगळी घरे SC प्रवर्गाला, SC प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जमाती जाती प्रवर्ग 6 घरे आणि जे काही DT प्रवर्ग आहेत विमुक्त जाती यासाठी 1 घर आहे आणि जनरल पब्लिक साठी 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर संकेत क्रमांक 5, 132 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट हिंगोली या ठिकाणी PMI ची 41 घरे उपलब्ध आहेत. याची किंमत आहे 8,53,000 आणि कार्पेट एरिया 19.51 स्क्वेअर मीटर आणि बिल्डअप एरिया 33.22 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी SC प्रवर्ग 1 घर, ST प्रवर्ग 6 घरे, NT प्रवर्ग 1 घर, DT प्रवर्ग 2 घरे आणि जनरल पब्लिकसाठी 32 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर पहा तुम्ही संकेत क्रमांक 6, 368 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट पडेगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी PNAY. पडेगावला PMI ची घरे आहेत मित्रांनो, 25 घरे आहेत ज्यांची किंमत 11,11,560 रुपये असून कार्पेट एरिया 29.76 स्क्वेअर मीटर आहे. बिल्डअप एरिया 34.4 आणि या ठिकाणी जे काही SC प्रवर्ग आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 9 घरे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 घर आणि खुल्या प्रवर्गासाठी 15 घरे उपलब्ध केलेली आहेत जे पडेगाव या ठिकाणी आहेत. यानंतर तुम्ही पहा स्कीम कोड क्रमांक आहे 7, स्कीम कोड क्रमांक 7 पहा 46 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट सिरसवाडी रोड जालना या ठिकाणी म्हाडाच्या योजनेअंतर्गत 25 घरे आहेत. 8 लाख रुपये किंमत आहे मित्रांनो. त्यांचा कार्पेट एरिया 30 स्क्वेअर मीटर एवढा आहे आणि बिल्डअप एरिया 40.73 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी अनुसूचित जमाती जाती प्रवर्गासाठी 3 घरे आहेत, अनुसूचित जमाती प्रवर्ग अर्थात ST प्रवर्गासाठी 3 घरे आहेत आणि जनरल पब्लिक खुल्या प्रवर्गासाठी 22 घरे उपलब्ध आहेत. नंतर सिरियल क्रमांक 8, संकेत क्रमांक 8, 35 गाळे अल्प उत्पन्न गट कन्नड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कन्नड या ठिकाणी मित्रांनो 3 घरे आहेत ज्यांची किंमत आहे 12,52,897. कार्पेट एरिया 33.35, बिल्डअप एरिया 42.14 आणि या ठिकाणी SC प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 घर, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 घर आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 घर अशी 3 घरे उपलब्ध केलेली आहेत. नंतर 20 गाळे अल्प उत्पन्न गटासाठी 20 गाळे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सदनिका नाही गाळे आहेत लक्षात घ्या आणि म्हणून इथे सुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. एकच गाळा आहे मित्रांनो या ठिकाणी 7,07,250 अशी त्याची किंमत आहे. कार्पेट एरिया आहे मित्रांनो 20.45 आणि बिल्डअप एरिया 19.4. गाळा अर्थातच दुकान म्हणजे शॉप आपण ज्याला म्हणतो कमर्शियल शॉप आहे 20 स्क्वेअर मीटरचं. या ठिकाणी जे काही शॉप आहे मित्रांनो SC प्रवर्गासाठीच एक शॉप उपलब्ध केलेलं आहे. यानंतर बघा दुसरी काय डिटेल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अजून काही घरांची डिटेल या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक 10, 80 सदनिका अल्प उत्पन्न गट हिंगोली या ठिकाणी 4 घरे आहेत मित्रांनो ज्याची किंमत आहे 13,54,905. कार्पेट एरिया आहे 37.85 स्क्वेअर मीटर, बिल्डअप एरिया 48.21 स्क्वेअर मीटर. ST प्रवर्गासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 घरे आहेत आणि DT प्रवर्गासाठी 1 घर आहे आणि जनरल प्रवर्गासाठी 1 घर आहे अशी 4 घरे उपलब्ध केलेली आहेत.
यानंतर संकेत क्रमांक 11 84 सदनिका अल्प उत्पन्न गट MIDC धाराशिव. आता बघा धाराशिव या ठिकाणी 84 सदनिका आहेत, त्याच्यापैकी 5 सदनिका ह्या लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत किंवा या योजनेत उपलब्ध आहेत. तर 5 या घरांची किंमत आहे मित्रांनो 15,67,690. कार्पेट एरिया 37.85 आहे आणि बिल्डअप एरिया 48.21 स्क्वेअर मीटर आहे. स्क्वेअर मीटर मध्ये दिला मित्रांनो. 2 सदनिका आहेत SC प्रवर्गासाठी आणि 3 सदनिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 12 48 सदनिका आहेत मित्रांनो, त्याच्यापैकी अल्प उत्पन्न गटासाठी हिंगोली या ठिकाणी 16 घरे आहेत. त्या 16 घरांची किंमत मित्रांनो 11,49,200 आहे. कार्पेट एरिया 42.4. आता कदाचित ही 2 BHK ची घरे असू शकतात, आपल्याला ते गेल्यावर कळेल म्हणा, पण 42.4 असे त्याचा कार्पेट एरिया आहे आणि बिल्डअप एरिया 56.51. आता हिंगोली या ठिकाणी आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. हिंगोलीचे जवळजवळ सगळे घर आपण कव्हर केले मित्रांनो. पुन्हा मी ते व्हिडिओ पुनर्परिसारित करेन, जर तुम्हाला हवं असेल तर त्याची सुद्धा माहिती देईन. या ठिकाणी 2 घरे आहेत ST प्रवर्गासाठी आणि 1 घर आहे DT प्रवर्गासाठी आणि 13 घरे आहेत जनरल पब्लिक प्रवर्गासाठी. संकेत क्रमांक 13 107 सदनिका अल्प उत्पन्न गट MIDC पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैठण या ठिकाणी मित्रांनो एकूण 12 सदनिका आहेत. 12 सदनिका ज्या आहेत मित्रांनो त्याची किंमत आहे 9,08,000 रुपये. आता पैठण या ठिकाणी सुद्धा आपण व्हिजिट केलेली आहे. पैठणची घरे सुद्धा कशी आहेत हे सुद्धा मी तो व्हिडिओ पुनर्प्रसारित करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर 9,08,000 त्या घरांची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 40.67 स्क्वेअर मीटर. घरे पाहिली मित्रांनो तर या ठिकाणी 5 घरे आहेत ST प्रवर्गासाठी आणि 7 घरे आहेत जनरल पब्लिक प्रवर्गासाठी अर्थात खुल्या प्रवर्गासाठी. आणि शेवटचा संकेत क्रमांक आहे, शेवटचा म्हणजे लास्ट आहे मित्रांनो 15 संकेत क्रमांक 12 सदनिका अल्प उत्पन्न गट आहेत हिंगोली म्हाडा या ठिकाणी. आता हिंगोली या ठिकाणी जे 2 BHK ची सदनिका असू शकतात. 3 सदनिका आहेत, किंमत आहे 20,99,700. कार्पेट एरिया 50.31 स्क्वेअर मीटर. 1 घर आहे SC प्रवर्ग, 1 घर आहे ST प्रवर्ग आणि 1 घर आहे जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रवर्गासाठी. यानंतर मित्रांनो बाकीचे जे काही डिटेल आहेत ते नक्कीच आम्ही तुम्हाला बाकीच्या पात्रतेच्या अटी ह्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. PMAच्या अटी त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पुढील भागात आपण या संदर्भात नेमकं अटी आणि शर्ती काय आहेत, तुमचं घर विकण्यासाठी काय नियम आहेत किंवा म्हाडाची योजना जे ऑनलाईन अर्ज कसे करायचे किंवा जे तुमचं पात्रतेच्या अटी इतर ठिकाणी काय आहेत, म्हणजे PMA साठी काय आहेत, कॉमन लॉटरीसाठी काय आहेत किंवा FCFE साठी काय आहे. तर या ठिकाणी महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला ऑलरेडी घर लागलं असेल कुठल्या योजनेमध्ये मित्रांनो तर पुन्हा तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. म्हणजे तुमचं मुंबईमध्ये घर आहे, म्हाडामध्ये घर लागलेलं आहे, पुण्यामध्ये घर लागलेलं आहे, सरकारी योजनेचं घर घेतलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. महत्वाची बाब आहे मित्रांनो ही. आणि त्याच्यानंतर अनामत रकमेचा प्रश्न अनेकांनी केला होता की अनामत रक्कम किती आहे ते आपण पाहूया. आता पहा मित्रांनो, अनामत रक्कम किती भरायची. अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी 5,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि 708 रुपये हे अर्जाचं शुल्क आहे जे विना परतावा असणार आहे. म्हणजे जर लॉटरीत घर नाही लागलं किंवा तुमच्या योजनेत घर नाही मिळालं तर 708 रुपये करतील आणि बाकीचे 5,000 रुपये तुम्हाला हे रिफंड केले जातील. आता रिफंडचे नियम मी पहिलं बघतो मित्रांनो काय दिलेले, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. अल्प उत्पन्न गट लोअर इन्कम ग्रुप 10,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 15,000 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 20,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे. बाकी कालच्या भागात पात्रतेसाठी पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा जे काही छत्रपती संभाजीनगरी जाहिरात मित्रांनो त्यासाठी आम्ही वेगळी एक पात्रतेच्या अटींचा व्हिडिओ बनवणार आहे. बाकी तुम्ही पाहू शकता संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्हाला. कॉल सेंटरचा नंबर दिला मित्रांनो 02269468100 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पेमेंट संदर्भात काही तुम्हाला इश्यू असेल तर 180089182997 वरती तुम्ही कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. support@easybuzz.in यावरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला काही ऑनलाईन पेमेंट संदर्भात काही महत्वाची माहिती हवी असेल तर. आणि म्हाडाच्या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ आहे मित्रांनो https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा या FCFS मध्ये त्याचा व्हिडिओ आम्ही सविस्तररित्या घेऊन येणार आहोत. ही जी काही लिंक आहे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुर्तास पुढील भागात मित्रांनो आपण याच योजनेसंदर्भातली इतर जे काही महत्त्वाचे डिटेल आहेत ते पाहणार आहोत. धन्यवाद.